नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे राजस्थानमध्ये दादिसा जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये कोणाला तरी भेटायला आल्या होत्या. घनी खम्मा हुकुम, हॉटेलचा मॅनेजर त्यांचं स्वागत करत म्हणाला. खम्मा घनी, कसा आहेस भैरव? दादिसा म्हणाल्या. बढिया, तुमचीच वाट पाहत होतो या, भैरव म्हणाला आणि हॉटेलच्या प्रायव्हेट एरियाकडे त्यांना घेऊन गेला. हा तुमचा टेबल, तुमच्यासाठी काय पाठवू? भैरव म्हणाला. आमचे मेहमान आले की मी सांगते तोपर्यंत एक अद्रकवाली चाय पाठव, दादिसा चेअरवर बसत म्हणाली. जी, लगेच पाठवतो, तुम्ही आरामात बसा, असं म्हणून भैरव तिथून निघून गेला. 5-1 मिनिटांनी एक वेटर दादिसांजवळ आला आणि त्यांनी दादिसांना चहा दिला आणि तोही तिथून निघून गेला. दादिसा चहा घेत कुणाची तरी वाट पाहत होती. त्यांचा अर्धा चहा पिऊन झालाच की पाठीमागून एक आवाज आला. दादिसा? आणि दादिसांनी मागे वळून पाहिलं. जय. दादिसा त्याला पाहून खुशीनं उठून उभी राहिली आणि जयनं दादिसांना मिठी मारली. दादिसा, कशा आहात? जय अगदी आनंदानं म्हणाला. मी ठीक आहे, तू कसा आहेस? दादिसा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली. एकदम मजेत. जय देखील हसत म्हणाला. ये बस. दादिसांनी त्याला बसायला सांगितलं आणि जय त्यांच्या समोरच्या चेअरवर बसला. दादिसांनी सिया आणि शुभांगीचं बोलणं ऐकलं होतं. जेव्हा शुभांगी सियाला आरंभच्या हरकतीबद्दल सांगत होती की कसं त्यानं तिला पाहण्यासाठी प्लॅन केला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय काय झालं ते सगळं दादिसांनी ऐकलं होतं. आणि त्यानंतरच त्यांनी जयला फोन करून भेटायला बोलावलं होतं. की बात है छोरा, तुझी तब्येत खूपच कमी झाली आहे, नीट खातपीत नाहीस का? दादिसा जयला निरखून पाहत म्हणाली. मी आणि बारीक झालोय? दादिसा, मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस माझ्या वजनामध्ये 2 नवीन किलोची भर झाली आहे. जय त्याच्या हातापायांकडे पाहून म्हणाला आणि दादिसा हसली. कदाचित तुला बऱ्याच दिवसांनी पाहिलं ना म्हणून तसं वाटत असेल, दादिसा हसून म्हणाली. हां, ते मात्र आहे. तुम्ही मला भेटायला मुंबईत येतच नाही. तुम्हाला माझी आठवण येत नाही ना? जय लटक्या रागात म्हणाला. आठवण तर खूप येते छोरा, पण मी तिकडे येऊ शकत का नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. बरं ते जाऊ दे, मी मुंबईला येत नाही मग तू का इकडे येत नव्हतास मला भेटायला? दादिसा म्हणाली. आरंभ ऑफिसमध्ये नसला ना की सगळं काम मलाच पाहावं लागतं आणि हा आरंभ मनात आलं की एकटाच तुम्हाला भेटून येतो आणि मग माझं येणं राहून जातं. पण आता मात्र मी 4 दिवसांची छान सुट्टी काढली आहे आणि आता तुमच्यासोबत मी इथे छान राहणार आहे. बरं केलंस, मलाही तुझ्याशी खूप बोलायचं होतं. बोलणं होत राहील, त्याआधी पेट पूजा करून घेऊयात. मी घरून फक्त नाश्ता करून निघालोय, जय म्हणाला. हो, तर आम्हीही नाश्ता करूनच निघालो होतो. काय खाणार बोल? आता इथे आलोय तर छान राजस्थानी थाळी होऊन जाऊ द्या, जय पोटावरती हात फिरवत म्हणाला. आणि दादिसांनी हसून वेटरला राजस्थानी जेवण मागवलं. मग दोघेही खात बोलत छान गप्पा मारत होते. जय, तुला समजलं असेलच की मी तुला इथे का बोलावलंय? दादिसांनी विषयाला हात घातला. हो, आरंभाने सांगितलं मला सगळं. तुम्ही त्याचं जबरदस्ती लग्न लावून दिलं, जय बोलला. शिवाला दिलेल्या वचनाखातर आम्हाला तसा हुकूम त्याला द्यावा लागला, दादिसा निराश होत म्हणाली. हो, सांगितलं त्यानं मला सगळं. जय, तू त्याचा जवळचा मित्र आहेस, तू त्याला समजावून सांग. शुभांगी फार चांगली मुलगी आहे, त्याची जीवन संगिनी म्हणून त्याच्यासाठी अगदी योग्य आहे, दादिसा पोट तिडकीनं म्हणाली. दादिसा, तुम्हाला माहीत आहे ना, आरंभचं सपनावरती प्रेम आहे, त्या दोघांचं लग्नही होणार आहे. माहीत आहे, पण होणीला कोण टाळू शकतं? कदाचित नियतीला त्यांचं लग्न मान्य नसावं, म्हणून तर नियतीनं असा खेळ खेळला आणि शुभांगीला आरंभच्या आयुष्यामध्ये आणलं. पण दादिसा, ती मुलगी आरंभच्या बरोबरीची वाटत नाही. म्हणजे पहा ना, आपला आरंभ इतका शिकलेला सेटल्ड मुलगा आहे आणि ती अडाणी गावढळ, जय म्हणाला. चुकतोयस तू, उलट ती मुलगी आरंभपेक्षा कितीतरी पटीनं सरस आहे, दादिसा म्हणाली आणि जयनं न समजून दादिसांकडे पाहिलं. शुभांगी शिक्षणामध्ये खूप हुशार आहे, तिचे MA झाले आणि ती आता प्राध्यापकाची कुठली तरी परीक्षा देते, दादिसा म्हणाली.
म्हणजे नेट सेट, जय बोलला. हां, तेच काहीतरी. आता 2-3 महिन्यामध्ये तिची परीक्षा आहे. त्यानंतर तिचा निकाल लागेल आणि देवी माची इच्छा असेल तर ती कुठल्याही कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून सुद्धा लागून जाईल. माय गॉड, ती इतकी शिकलेली आहे, जय आश्चर्यानं म्हणाला. हो, पण तिला याचा अजिबात गर्व नाही. तिच्याकडे पाहून वाटणारही नाही की ती इतकी शिकलेली मुलगी असेल, दादीसा शुभांगीचं कौतुक करत म्हणाल्या. पण आरंभ तर म्हणत होता की ती गावंढळ आहे म्हणून, जय बोलला. तो तिच्याशी नीट बोलेल, तिला समजून घेईल तर त्याला तिच्याबद्दल कळेल ना. शुभांगी इतकी सर्वगुण संपन्न मुलगी आरंभला दुसरी मिळूच शकत नाही. तिच्यामध्ये आरंभच्या माची म्हणजेच अवनीची छवी आहे, दादीसा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. दादीसा, जय त्यांच्या हातावर हात ठेवून भावुक होत म्हणाला. सपना आरंभासाठी मला कधीच आवडली नव्हती, परंतु मुलांच्या इच्छेखातर मी या लग्नाला तयार झाले होते. पण आता चित्र वेगळं आहे. शुभांगी भलेही माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात आली असेल, पण आता ती त्याची पत्नी आहे, हेच सत्य आहे आणि ते आपण कुणीही नाकारू शकत नाही. मला माहीत आहे 6 महिन्यानंतर आरंभ शुभांगीला घटस्फोट देण्याच्या विचारात आहे, दादीसा म्हणाली आणि जय एकदम शॉक झाला. हे केस असेच नाही पिकले. त्याला जरी वाटत असलं की मला काही माहीत नाही किंवा मला काही समजणार नाही, पण मला सगळं माहीत आहे. त्यानं घटस्फोटाचे पेपर देखील तयार करून घेतलेत, दादीसा खिन्नपणे म्हणाली. दादीसा, हे तुम्हाला कसं कळालं, जय म्हणाला. हा माझा इलाका आहे, इथली लोक मला खूप मानतात. तो जेव्हा वकिलांकडे गेला ना तेव्हाच मला सगळं समजलं. पण मला हे सगळं माहीत आहे हे तू त्याला अजिबात सांगू नकोस. मीही कोणालाही सांगितलं नाही. तुम्हाला सगळं माहीत आहे तर मग तुम्ही हे नातं त्याच्यावर जबरदस्ती थोपवण्याचा प्रयत्न का करताय? जबरदस्ती नाही, त्याचा रवैया पाहून मी हा निर्णय घेतलाय, दादीसा गालात हसत म्हणाली. म्हणजे मी समजलो नाही, जय म्हणाला. तू आरंभचा मित्र आहेस, त्याची प्रत्येक गोष्ट तुला माहीत असते, मग ती खाजगी असो की व्यावहारिक असो. तो तुला त्याच्या मनातलं सगळं काही सांगतो. मग ज्या दिवशी तो मुंबईला आला त्याच्या आदल्या दिवशी रात्री त्यानं काय प्रताप केला हेही त्यानं तुला सांगितलं असेलच, दादीसा हसून म्हणाली आणि जय तर डोळे मोठे करून दादीसांकडे पाहू लागला. मला सगळं माहीत आहे. आरंभ नकळत शुभांगीकडे ओढला जातोय. ते शुभांगीच्याही बाबतीत आहे आणि त्यांची ही ओढ प्रेमामध्ये बदलू शकते, पण त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण काय करायचं दादीसा, जय न समजून म्हणाला. आरंभ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी इकडे येत जात राहील याची काळजी तुला घ्यावी लागेल. बाकी तो इथे आल्यावर सगळं काही आपोआप होईल, दादीसा खट्याळपणे हसत म्हणाली आणि जय काय ते समजून गेला. प्लॅन तर चांगला आहे, पण शुभांगी खरंच त्याच्यासाठी योग्य आहे का हे एकदा मलाही पाहायचं आहे. बिलकुल, तू तिला पहा, भेट आणि मगच माझी साथ द्यायची की नाही ते ठरव, दादीसा म्हणाली. डन, जय सुद्धा हसून म्हणाला. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबवूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.